कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेला साथ दिली आहे। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा कल्याण डोंबिवली महापौर पदाचा मार्ग जवळपास सुकर झालाय। शिवसेनेनं मनसेचा पाठिंबा मिळवत एका दगडात दोन पक्षी मारण्याची करामत केली आहे। मनसेने ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवली, मात्र निवडणुकीनंतर मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला, तर दुसरीकडे भाजपचीही महापौर पदासाठीची शिवसेनेसोबत सुरू असलेली रस्सीखेच जवळपास संपल्याचं दिसतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53, मनसेचे 5 नगरसेवक असं मिळून 58 होत आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 पैकी 4 नगरसेवकही शिंदेंना पाठिंबा देतील अशी शक्यता आहे, तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनीही शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिलाय। त्यामुळे शिवसेनेचं बहुमताचा आकडा त्यांनी गाठल्याचं दिसतंय। नवी मुंबईतील कोकण भवनामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि मनसेचे राजू पाटील एकत्र आले होते। महानगरपालिकेमध्ये मनसेने जो आहे हा महायुतीला पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त, आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येत्या काही काळामध्ये जो आहे हा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे। शिवसेना असेल, मनसे असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या सगळ्यांचा मिळून जो आहे हा त्या ठिकाणी महापौर जो आहे तो बसेल। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे, आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। सगळ्यांनी सपोर्ट करावा असं तुमचं म्हणणं आहे। मग ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी पण करावं तुमचं असं म्हणणं त्यांनी। अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना। चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला। महायुती कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवरती विचार करून निर्णय घेण्यात यावे असे आदेश पक्षाने दिले असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे। मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यावरती मनसे नेते संदीप देशपांडेंनी तातडीने कोकण भवन गाठलं, तिथे राजू पाटलांशी चर्चा केल्यानंतर पाठिंबा दिल्याचं अधिकृतपणे सांगितलं। 50 BJP, 53 शिवसेना शिंदेची, तर ही गणितं चालू असताना पण ज्या कुरघोड्या अंबरनाथला आम्हाला दिसल्या, त्यामुळे ही साथ आम्हाला KDMC ताणायची नव्हती। म्हणजे वारंवार याच्या निवडणुका होत असतात, प्रत्येक वेळेस पळवापळवी, या 100% 5 वर्ष या गोष्टींना आळा बसलेल्या आहे। या गोष्टीमुळे हा एक हेतू होता। KDMCची आर्थिक परिस्थिती बघता कर्जात आहे ऑलरेडी, त्यामुळे तिथे विकास झाला नसता। एक त्यांच्या म्हणण्यानुसार की आपण सत्तेला चिकटलो तर आपल्या काहीतरी निधी येईल, नगरविकास खात्यातनं निधी येईल, तर त्यामुळे त्या असा सर्वांगीण विचार करून ज्या मतदारांनी ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे, एका अपेक्षेने केलेलं आहे, त्यांची कामं होण्यासाठी हा दिलेला पाठिंबा। आम्ही सगळ्यांशीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला। आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते, आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो। शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली। त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने, स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला, याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं। स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची। स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट केलेली असावी असं मला वाटतंय, आणि अशा प्रकारच्या काही नवीन घटना नाही, सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं। त्यामुळे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच। अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात। मनसे काही MIM नाही, त्यामुळे ते आमच्याबरोबर आले तर काय हरकत आहे, असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। तसंच भाजप सुद्धा सत्तेत असल्याचंही म्हस्के म्हणाले, तर यावर शिवसेनेचे मंत्री शिरसाट यांनीही मनसेसोबत आल्यास स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजपा महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आमच्या सोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय MIM नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं. त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलची राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्कीच स्वागत करू. मनसेला काय पाहिजे? डेव्हलपमेंट पाहिजे आणि मनसे तसा आमचा जवळचा मित्र सुद्धा राहिलेला आहे, म्हणून त्यांनी जवळ येणं हे स्वाभाविक होईल, त्याच्यात काही गैरपण नाही. म्हणून याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये आमच्या युतीमध्ये काही फरक होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. शिवसेना भाजप एकत्रच आहेत. म्हणून आता मनसे आली, आता काहीतरी जुळवाजुळवा होईल, आणखीन काही फोडाफोडी होतील, मग काहीतरी वेगळी आम्ही सत्ता स्थापन करू असं कोणताही प्रकार नाही. म्हणून हा गैरसमज जो झाला ना, जो काही पसरवला जातो हे अत्यंत चुकीचं आहे. आमचा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी असणार आहे, म्हणून त्याची चिंता करण्याचं काही कारण नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढली, त्यामुळे स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही, अशी प्रतिक्रिया मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी दिली आहे. तर मनसे नेतृत्वानं कारवाई करायला पाहिजे असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक आणि भाजपबरोबर असंग करतात अंबरनाथला. त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकलं. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही. शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहे, त्याला एकत्र निवडणूक काढलेली आहे. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडूपुड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन होणार असल्याचा ठाम दावा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय. विकासाच्या मुद्द्यावरती मनसे महायुती सोबत येत असेल तर त्यांचं स्वागतच असल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलंय. तसंच कुणी राजकीय खेळी करत असेल तर फडणवीस कशी खेळी करतात हे संपूर्ण राज्याला माहीत असल्याचा इशारा दरेकरांनी दिलाय. नाही, मला वाटत नाही भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही. भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात. आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे. शरद पवारांना पण ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे. त्याच्यामुळं काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती. परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही आहे. आणि या संदर्भात श्रीकांत शिंदेनेही सांगितलं आहे, सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. या घडामोडींवरती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी टोला लगावलाय. पत्त्यांचा बंगलाही यापेक्षा अधिक काळ टिकतो, अशी एक्सपोस्ट उपाध्यांनी केली आहे. मनसे उबाठा युती ही ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या हिताची आहे. ही जेमतेम 4 दिवसातच कोलमडून पडली. खरं म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी तिथल्या शिवसेनेला पाठिंबा दिला. खरं तर पत्त्यामध्ये जो बंगला बनवतो ना तो सुद्धा अधिक चांगला असतो, तो सुद्धा एक जास्त काळ टिकतो. तेवढी काळ मनसे आणि उबाठा ही युती टिकली नाही. मनसेचे नगरसेवक गेलेच, उबाठाचेही नगरसेवक गेले. ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची विश्वासार्हता. मुंबईमध्ये मुंबईचं महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होण्याची शक्यता असताना ठाकरेंच्या शिवसेनेतील एसटी प्रवर्गातील नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी या 2 नगरसेवकांवरती दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. संभाव्य महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना अधिक महत्त्व आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही या दोन्ही नगरसेवकांकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाटाघाटी सध्या जोरात सुरू आहे. मुंबईमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यास नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा देण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. भाजप मुंबईचं महापौरपद 5 वर्षांसाठी स्वतःकडे ठेवण्यावरती ठाम असून नाशिकचं महापौरपद भाजपकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये उपमहापौर, स्थायी समिती आणि प्रभाग समितीची पदं शिवसेनेला देण्याची तडजोड होऊ शकते, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहेत आणि आता 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष मिळून नवी आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे 3, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक आहेत. या 6 जणांची ताकद विषय समित्यांच्या गणितामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. स्थायी, सुधार आणि शिक्षण समितीत प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता असून कोणत्याही पेचप्रसंगामध्ये मतदानाच्या वेळी हे 6 नगरसेवक निर्णायक भूमिका बजावू शकतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. दरम्यान राज्यातील एकूण 12 जिल्ह्यामध्ये परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी हे मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होईल तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकालाचा गुलाल उधळला जाईल. येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची स्ट्रॅटेजी ठरली आहे. शक्य त्या ठिकाणी घड्याळावरती आणि शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवली जाणार आहे. इंदापुरातही तसाच निर्णय घेण्यात आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आज बावडा जिल्हा परिषद गटामधून अंकिता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अंकिता पाटील ठाकरे यांचा आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करतोय. त्याच्यामुळे आज सगळे कार्यकर्ते आम्ही आज एकत्र जमलेलो आहे. साधारणपणे तुतारी गटाला किती जागा मिळालेल्या आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. नाही, तो सगळा निर्णय मला असं वाटतं तुम्हाला साहेब आणि बर्णे मामा हे तुम्हाला क्लिअर करतील. पण एकंदरीत चित्र असं निर्माण झाले की आम्ही सगळ्यांनी ठरवले एकत्र लढायचं आणि पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी बसून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे उमेदवार घड्याळा चिन्हावर लढत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा श्रीराज भरणे यांनी इंदापुरामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इंदापूरमध्ये तरुण म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं यावेळी श्रीराज भरणे यांनी म्हटलंय. पंचायत समितीची खरं तरी एक संधी, तुम्हाला माहिती आहे की हे ग्राउंड लेवलला एक खूप चांगली संधी असते. यातून आपण डायरेक्ट लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो, लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असतं आणि यातून एक आमच्यासारखे युवक तरुण मुलांना एक काम करण्याची संधी मिळेल. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर कांद्याच्या पडलेल्या भावाने देखील तिथले शेतकरी त्रस्त आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने गळ्यामध्ये खिळ्याचा पट्टा आणि कांद्याची माळ घालून निवडणूक अर्ज दाखल केलाय. संदीप सोनावणे असे अपक्ष अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचं नाव आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून एकत्रित शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दोन्ही राष्ट्रवादींच्या गटांनी समन्वय साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर आणि माढा या दोन्ही ठिकाणी घड्याळ आणि तुतारी एकत्र येत अर्ज दाखल झाल्याचं स्पष्ट केलंय. जिल्हा परिषदेला घड्याळ चिन्हावरती तर पंचायत समितीला तुतारी चिन्हावरती लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतोय. नाही, आपण मिक्स मॅचअप केलं आहे. काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी वर असेल तर घड्याळ, त्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघ करू. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी निवडणूक होतीये. भाजप स्वबळावरती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, शिवसेना आणि शरद पवार पक्षानं युती करून लढण्याचा निर्णय घेतलाय. विरोधकांना युती करण्याशिवाय पर्याय नसून भाजपकडे स्वतःची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया बाळराजे पाटील यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्र लढते. 6च्या 6 जिल्हा परिषद आणि 12च्या 12 पंचायत समिती ह्या स्वतःच्या जीवावर त्या ठिकाणी लढवणार आहे. बाकीच्यांना एकत्र यावं लागणार, कारण त्यांच्याकडे ताकदच नाही आहे तेवढी. आज तुम्ही परिस्थिती बघा, आमचे नाराज झालेले उमेदवार हुडकत फिरायला लागले सगळीकडे, आम्ही तुम्हाला उमेदवार देतो या म्हणून. ही परिस्थिती आहे तालुक्यामध्ये. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रचना महाडिक, तर देवरुखमधील कोसूब जिल्हा परिषद गटातनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. रोहन बने हे माजी आमदार सुभाष माने यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान कोसूम या जिल्हा परिषद गटामध्ये आत्ताच्या परिस्थितीचा विचार करता भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या नाराजीची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातनं शिवसेनेनंतर आता भाजपनेही आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले पंचायत समितीच्या रिंगणात उतरली आहे. आकांक्षा चौगुले यांनी धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील केसर जवळगा गावामध्ये अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरलाय. तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नींचाही कदेर जिल्हा परिषद गटातनं उमेदवारी अर्ज दाखल झालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचारामध्ये वेगळ्याच उद्दिष्टाने काम केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर करतायत. माझा पराभव ठरवूनच नियोजन पद्धतीने घडवून आणण्यात आला असा दावा सरवणकरांनी केलाय. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका निवडणुकीपर्यंत ही टोळी सातत्याने सक्रिय होती आणि या टोळीचा महेश सावंत यांच्याशी साटलोटा असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी सायबर विभागामध्ये तक्रार दाखल करणार असून संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअप चॅट आणि कॉल रेकॉर्ड तपासून सखोल चौकशीची मागणी सरवणकरांनी केली आहे. जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेला झालं. आम्हाला वाटलेलं की आता ही लोक कुठेतरी एक पक्षाचं काम करतील, यांची इच्छा असेल की कुठेतरी आपले साहीच्या साही नगरसेवक आपल्या महायुतीचे येतील आणि येणाऱ्या काळात लोकसभेसाठी आपण आता तयारी चालू केलेली आहे, त्या दृष्टीने काम करतील. पण ह्या वेळेला देखील ती जी टोळी आहे परत सक्रिय शेवटच्या 4 दिवसात झाली आणि महायुतीचे सर्व कॅन्डिडेट कसे पडतील यासाठी त्यांनी काम सुरू केलं. दरम्यान समाधान सरवणकर यांनी केलेले आरोप पूर्णतः बिनबुडाचे आहेत. त्यांच्या पराभवाचं खापर उगाचच आमच्यावर फोडलं जात आहे असं प्रत्युत्तर भाजपच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी दिलंय. असं अपमानास्पद जे काय तो स्टेटमेंट करतोय त्याचा विरोध करायचं माझं कर्तव्य आहे. एक पक्षाचा जिल्हा महामंत्री म्हणून आम्ही म्हणतो करा, सगळ्यांच्यात करा, त्यांच्याही काढा, सगळ्यांच्यात करा. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हे जे खोटा मेसेजेस तुम्ही ड्राफ्ट करून पक्षाला बदनाम करतायत आणि आम्ही गप्पा बसू, अजिबात नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे, ह्याचं लोकांसमोर सत्य येईल एवढं आम्ही करू. दरम्यान हे कथित चॅट शिवसेनेचे दादर माहीम विधानसभा विभाग प्रमुख कुणाल वाडेकर यांनी समोर आणले आहेत. या चॅटमधून सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असं आवाहन करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हे संदेश मोठ्या प्रमाणावरती फिरवल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावरती झाला असंही वाडेकर यांनी सांगितलंय. चॅट हे बघा ना, मी समोरच आणलेलं आहे, हे दाखवतोय की ह्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही काम करायचं नाही. हे काय, मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं. पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण बाई जे आहेत, यांनी जे केलं आहे ना कारस्थान, हे चुकीचं आहे. हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर पुन्हा टीका केली आहे. लोकशाहीचं रूपांतर हळूहळू हुकुमशाहीत होत असल्याचा घणाघात भास्कर जाधवांनी केलाय. याशिवाय निवडून आलेला उमेदवार विकत घेण्याची नवी प्रथाही सुरू झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. चिपळूणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी भास्कर जाधवांनी सरकारवरती हल्लाबोल केलाय. या निवडणुका आता तुम्ही बघितल्या असाल, देशामध्ये सध्या निवडणूक ही लोकांच्या मर्जीनुसार, लोकांच्या पसंतीनुसार, लोकांनी ठरवलेला उमेदवार हा उमेदवार नाही. तर आता उमेदवार कोणी असू दे, लोकांनी कोणालाही मत देऊ दे,
आता मतदान यंत्रामध्ये ईव्हीएम मध्ये या ठिकाणी काही ना काहीतरी काळा बाजार केला जातो की नाही जातो. त्याचबरोबर समोरच्या लोकांचे मतदार यादीतून नावच गायब करायची आणि बाहेरची कुठली तरी नावं आपल्याला पाहिजे ती आतमध्ये घालून खोटं मतदान करून आपले उमेदवार जिंकवायचे, हा दुसरा फंडा सुरू झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.